आणि म्हणून कोण भीक देत नाही. एखादा आयटम सॉन्ग पण म्हणजे लाता देते नाही कोण देत लावता देते आयटम सॉन्गच आवडते. काय तरी सांगतो का आज कुठल्या चौकात आज जायचं? जाऊ MIDC चौक. कारण अरे आज 10 तारीख पगार बिगार होत्यात कामगारांचं देतं कोणी बी काय. जरा तुला दिसत नाही काय पण डोकं तर भारी चालतंय तुझं. अरे कुठंच येतोय खाड्या बिड्यात घालू नको. नाही नाही आलाय 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 आपला स्पॉट आलाय. हा आला का दमान बस पडशी बस बाबा आता वाट बघितली पाहिजे कोण येतंय का येतंय फोन येतंय का लवकर आलोय आपण. ओ कदम साहेब चला हा चला कंपनीत चला. जायचंय आपल्याला. चला चला जायचंय. गाडी काढतो थांबा. गरीबों की सुनो. हेल्मेट घ्या. काढा गाडी काढा गाडी काढा आता नवीन कट मारलाय हेल्मेट नाही घालायचं. गरीबों की हे ऑफिसर आहे, ऑफिसर. एक आवाला ते गरम आहे आता. बसले का? बसले का? अरे या पीप पीप. साहेब, ए, कोण थांबले? साहेब, गाडी साहेब, साईडला लावतो. पोटासाठी द्यावं काहीतरी या इकडं. गाडी साईडला गाडी साईडला. या साईडला. साहेब अहो, ऑफिसर आहे ती कंपनीत दिसते. माग माग आज चक्क MIDC चौकात भिकारी. अहो काय साहेब इथं 10 तारखेला आत पगार होत्यात कळलं आम्हाला सगळ्यांचं. दिसली काय माहिती आपण बरोबर या तुम्ही चालू आहे. वेळेवरच बरोबर आला इथं आज. हा, मग आता पगाराचा दिवस 10 तारीख आज पगार झाला असते. द्या की बरं. गरीबाला साहेब काय हो साहेब. हो, द्या अरे, की इकडे, हा, इकडे, 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 इकडे. कुठे आहे हो हो, इकडे 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 अहो द्या की गरीबाला काय. बर देतो तुला. हा. पण तुमची अशी काय अवस्था झाली बरं? त्याला काय प्रकाश, त्याला बरं. सुंदर- हा. तुझं नाव काय? माझं नाव प्रकाश. तुझं माझं सुंदर लहान प्रकाश. वा काय नाव आहे? प्रकाश सुंदरलाल. अरे काय आणि तुझं तर नाव प्रकाश आहे. हा. काळा गाव लागलंय तुला दिसत नाही? नाही ना साहेब आंधळ आहे मी. तुमची दोघांची अशी काय अवस्था झाली? अहो काय सांगायचं प्रकाश सांग रे दिसली तुझी व्यथा. अहो काय आता आई बापाने चांगलं लाडाने प्रकाश नाव ठेवलं ना आंधळा झालं बघा. आता काय मी बी कंपनीत कामाला लागलो होतो MIDC चांगली कंपनी होती. शिप मध्ये काम होतं मस्त पिकीत पगार चांगला येत होता. मग घरच्यांनी पोरगी बघितली पोरग कामाला जाते म्हणून मग लग्न जमलं सुपारी फुटली. आता अरे, अरे, अरे. मला सांगून येता उपयोग आहे. मग लग्न जोरात झालं असेल तुझं. मग काय बायको फोन करायची लग्न सुपारी फुटल्यामुळे सारखंच सेकंड शिप होते. आणलं गपचूप चोरून मोबाईल बसायचं कोपऱ्यात जाऊन बोलून रोज रोज. साहेब म्हणला एवढी लाईन खोल आणि त्यातला होल्डअप बिल्डअप काढ कॉस्टिकची लाईन आहे हा आणि PP वापर चांगली म्हणला सगळी कॉस्टिक डेंजर असते. म्हणलं आता रोज किती लाईनी खोलतोय काय होणार आहे आज. मग तुझा ओव्हर कॉन्फिडन्स नडला तिथं. आता काय करायचं खोलली लाईन हा होल्डअप होता सगळ्यात तोंडाव बका 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 बका. अरे वाईट झालं वाईट झालं. आता काय सांगून उपयोग आहे तुम्हाला हा. मग लय वाईट म्हणजे काय आता बघा. अरे मग आता तुम्हाला काय काय दिसत असेल पण मी आंधळ ह्याच्या जीव या सुंदरच्या जीव तुम्हीच एकमेकाला आधार आहे आता. एकमेकाला हा? आधार असंच. मग तुझ्या घरचे सांभाळत नाही का तुला? सांभाळलं की 2 महिने मग आणि 2 महिने कोण असतंय कुणाचं साहेब. आणि बरोबर आहे तुझा हातपाय चालू होता पगार चालू होता तरी तुला घरच्यांनी सांभाळलं. अहो, डबा चहा नाश्ता सगळं हातात आंघोळीला पाणी गरम बाथरूम मध्ये हा, मग तेच पगार वेळेस येत होता ना. हा. आता जेवायला बी देईनात म्हणतात खाई पुरतं तरी कमू. आता काय करायचं तुम्हीच सांगा. बघ आता ह्याला कोण जबाबदार आहे बरं? आता कोण जबाबदार आहे आता आपणच म्हणायचं काय आता आपलं बघायची नशीब. आपल्याच कर्माची फळ हा? काय. तुमचं समजलं. तुमचं काय झालं? अहो, त्याचं तर बरं आहे त्याचं लग्न ठरलेलं होतं झालं नव्हतं. पण मी तर बायका पोरावाला माणूस गेलो कंपनीत बायकोची भांडणं सकाळी डोक्यात गणगण. ते गाडच बघितलं नाही मशीनचा गेला ना हात मशीन मध्ये. आता सगळ्यांचं पोटपणी हे असं माझ्या ह्याच्याच व्यवसाय चालले या भिकमागीच्या. मग एवढे सगळे सुरक्षाचे नियम असताना तुम्ही नाही पाळल्यावर असंच होणार ना. आता लेट कळलं आता काही शेवटी वेळ निघून गेल्यावर काय उपयोग नाही. बर 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 देतो तुम्हाला मी भीक. पण आता आजकाल ऑनलाईनचा जमाना आमची कुठे खिशात पैसे घेऊन साहेब. ठेवले? काहीतरी आम्ही बी MIDC कामगारच आहे सुशिक्षित स्कॅनर आहे ना आमच्याकडे. अरे, तर तुम्ही ऍडव्हान्स भिकारी दिसत राव, हा? आता काय साहेब मी फोन नाही आणला. आपल्या कंपनीत फोन अलाउड नाही. तुम्ही द्या पैसे. हा, तुझं नेहमीच असतंय बाहेर गेलं तरी हे विसरलं ते विसरलं साहेबाला फोडो करून मोकळा झाला तू. देऊन टाका. बर साहेब बर द्या हो द्या. करतो. इन्क्रीमेंट झालं असतं तर द्या. घे बाबा घे. पेटीएम पे 2 रुपये जमा वेटिंग. काय साहेब 2 रुपये सोडले तर राव. आमचा पण आताच पगार झालाय बाबा आम्हाला पण बरेचसे खर्च असतात. जाऊ दे. होय, प्रदीप सर आपल्याला बरेचसे काम आहे. तुम्ही आता नीट राहा हा. साहेब तर आपल्यापेक्षा बी घरी दिसते 2 रुपये इन्क्रीमेंट झालं एवढं. काय हे तरी काम करे मॅनेजर असतं तर हाताने दिलं असतं नाही तर म्हणलं असतं, चला डायरेक्ट गाडी थांबवू. चला चला.
बरं आज काय आपल्याला प्लॅनिंग आहे? साहेब माझ्याकडे आज भरपूर काम आहे. आज रविवार आहे. आज साहेब लोक नसतात. हा. मी सगळी काम आज पटापट करून घेतो. या तुम्ही. अरे पण ते आपल्याला बॅचचं सांगितलं होतं ना, ते चार्ज घेतला नाही व्यवस्थित? हा मी चार्ज घेतलाय. हा. इथं आपल्याला सॉल्वंट घ्यायचंय. हा. मी वरती चढतो, हा. वॉल खोलतो. तुम्ही फक्त इथं थांबा रिएक्टर बशी. ठीक आहे, ठीक आहे. चल जाऊ चालू कर. नंतर घेतोय तुझी वाटणी थांब जरा. काय थांब. सेफ्टी बेल्ट आहे. जास्त वरती नाही राहू द्या. नाही घालत वॉल खोलतो हा, लगेच. लवकर तुम्ही काम लक्ष ठेवा करायचं. इकडे तिकडे. ए, याच आहे का जागा मोकळी इकडे ये नको नको नको, मला नाही यायचं तुमच्या शेजारी. सेफ्टी बेल्ट घालतो मी. चल लवकर, जा लवकर. खोला काय वाल? खोलला साहेब. अरे लिकेज वाला बंद कर, बंद कर. हा बंद केला. कसं बरं, स्पॅनर कुठे आहे, स्पॅनर? अरे साहेब येतं का? बरोबर बाबा, मला नाही काढा घालायचा. माझा डोळे मला सांगून ठेवायचे. ओके ओके, चालू कर, चालू कर. ओके. हा, आलं का? आता काय पुढे मेंटेनिंग आहे का? हा मेंटेनिंग आहे ठीक आता. आहे, तू बाकी सगळं सेटिंग करून ठेव. आता आपण सगळं मेंटेनिंग okay. झाले, आपण बाकीची परमिट बाकीची वगैरे कामं करू. करू. चल. झालं असेल आता मेंटेनिंग. हा ठीक आहे, आता टाइम पण झाला आपल्या घरी जायचा. चला जाऊ आता घरी. हा अरे घरी चाललोय आपण. आज बरंच काय आपण शिकलो. त्या दोन भिकाऱ्यांच्याकडनं बरीचशी गोष्टी कळाली. नियमित आपल्या बाबतीत होता वाचले. त्याच्यातून आपल्याला माहित झालं की बाबा सुरक्षित नाही वागलं तर आपल्याला काय होऊ शकतं. नाही आता घरी चाललोय आपण, सगळे सुरक्षित नियम पाळूनच जायचं. आपण हेल्मेट घालून. साहेब आता कसला जरी कट मारला तरी हेल्मेटच घालायचं. बरोबर आहे, बरोबर आहे. चला चला बसले का? जायचं का? चला चला. धन्यवाद. आमच्या स्किटमधून आज ही गोष्ट सांगायची होती की आम्हाला घरी असो किंवा कंपनीत असो, सुरक्षा ही महत्त्वाची असते. सुरक्षा साधनाचा वापर करा. होणाऱ्या दुर्घटनेपासून सुरक्षित राहिलो तर आपण सुरक्षित राहील, आपली फॅमिली सुरक्षित राहील. धन्यवाद.